आहा, काय सुंदर सुगंध सुटलाय आपल्या नारळी भाताचा. हॅलो नमस्कार, मी एक्सप्लोरर अपूर्वा स्वागत करते तुमचं सगळ्यांचं आजच्या या नवीन रेसिपीमध्ये. तर फ्रेंड्स, आज आपण ना नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भातची रेसिपी बघणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला बेसिक इन्ग्रेडियंट जे लागतात आपल्या नारळी भातासाठी ते सांगणार आहे. नारळी भातासाठी लागणार आहेत मेन 3 इन्ग्रेडियंट. पहिले ओला नारळ घ्यायचा आहे किसून, त्याच्यानंतर तांदूळ घ्यायचा आहे. तांदूळ असा निवडायचा आहे की ज्याचा भात बिलकुल चिकट बनणार नाही, एकदम खुला खुला असा सुट्टा भात बनेल असा वाला तांदूळ तुम्ही कोणताही निवडा. मी इथे बासमती तांदूळ वापरणार आहे. तुम्हाला जो तांदूळ आवडेल तो तुम्ही घ्या. आणि गूळ, ठीक आहे, तर गूळ पण बारीक चिरून घ्या किंवा किसून घ्या. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत दूध. दूध तुम्ही स्किप करू शकता, इथे तुम्ही पाणीही वापरू शकता किंवा नारळाचं दूध काढून तेही वापरू शकता. वेलची पावडर आणि जे ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडतात ते तुम्ही वापरा, ठीक आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 2 वाट्या बासमती तांदूळ घेतला आहे. हा बासमती तांदूळ छान असा 2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित पाणी काढून निथळून घ्यायचं आहे. तर आता इथे ना आपण भात आधी कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. तर त्यासाठी मी कुकरमध्ये 1 चमचा तूप टाकून त्याच्यामध्ये दालचिनी, वेलची आणि तमालपत्र टाकून थोडंसं पाणी टाकायचं आहे. पाणी जास्त टाकायचं नाही आहे. 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात कुकरला. तर चला, इथे आपला आता कुकर थंड झालेला आहे. तर आपण आता भात मोकळा करून घेऊया. ज्या पद्धतीने आपण बिर्याणीसाठी तांदूळ शिजवतो ना, त्याच पद्धतीने हा इथे तांदूळ शिजवायचा आहे. बघा किती मोकळा असा आपला भात तयार आहे आणि व्यवस्थित तुटतोय पण, म्हणजे व्यवस्थित शिजलेला पण आहे. पाणी जास्त क्वांटिटी टाकायचं नाही आहे. तर चला, इथे आपल्याला ना एक संपूर्ण ओला नारळ जो आहे तो किसून घ्यायचा आहे. मी इथे किसून घेते. तर आपल्या नारळी भाताला ना छान कलर आणि फ्लेवर येण्यासाठी मी इथे ना केसर वापरणार आहे. तर केसर मी इथे दुधामध्ये थोडा वेळ भिजायला ठेवणार आहे. तुम्ही इथे केसर स्किपसुद्धा करू शकता. जर तुम्हाला नसेल वापरायची तर काही हरकत नाही. इथे आपलं नारळी भातासाठी लागणारं सगळं साहित्य तयार आहे. तर चला आता आपण फोडणीची तयारी करूया. मी इथे 2 चमचे साजूक तूप घेतलं आहे. याच्यामधून ना आपण पहिले जे आपले ड्रायफ्रूट्स आहेत ना सगळे, ते छान असे तळून घ्यायचे आहेत. तर सुंदर असा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला यांना परतवायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता मी यामध्ये मनुके थोडेसे फ्राय करून घेणार आहे. मनुक्यांना जास्त फुलवायचं नाही आहे, थोडेसे हलके फुलले की लगेच काढून घ्यायचेत आपल्याला. आता उरलेल्या तुपामध्ये एक छोटा तुकडा दालचिनी, एक मसाला वेलची अशा पद्धतीने मोकळी ओपन करून घ्यायची आहे तिला, आणि 2 हिरव्या वेलच्या, 2 ते 3 लवंगा आपण या तुपामध्ये छान परतून घेणार आहोत. आता यामध्ये 2 वाट्या ओल्या नारळाचा मी किस याच्यामध्ये परतून घेणार आहे. 2 वाट्या किस घेतला तर 1 वाटी मी गूळ इथे घेणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, त्याच्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही कोणत्या पद्धतीने नारळी भात बनवता. इथे आपण गूळ आणि खोबऱ्याला खूप छान पद्धतीने एकदम शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने आपण मोदकाचं सारण तयार करतो ना, त्या पद्धतीत शिजवून घ्यायचं आहे. आता आपण हे जे ड्रायफ्रूट्स आपले तळून घेतले होते ना, ते थोडेसे ॲड करूया. थोडेसे आपण नंतर आपल्याला गार्निशिंग करता ठेवून देऊया. तर चला, इथे आपलं गूळ खोबरं छान पद्धतीने शिजून झालेलं आहे. आता याच्यामध्ये ना मी एक छोटी वाटी नारळाचं दूध टाकणार आहे. तुम्ही इथे आपलं रेग्युलर दूध वापरलं तरी चालेल. चला, नारळाचं दूध टाकून सारण आपण थोडा वेळ परतून घेतलं आहे. आता आपण याच्यामध्ये जो आपण शिजवून घेतलेला भात आहे ना, तो याच्यामध्ये टाकून घेऊया. तर बघू शकता असा मोकळा भात झाला की परतायला पण एकदम इझी होतो. तर अशा पद्धतीने आपण हा सगळा राईस याच्यामध्ये टाकून घेऊ. आता याच्यामध्ये हे जे केसर दूध आहे ते चांगलं मिक्स करून
मी याच्यामध्ये ॲड करते. या केसर दुधामुळे आपल्या भाताला खूप छान कलर येणार आहे आणि टेस्ट येणार आहे. इथे आपला भात सुटसुटीत तर होणारच आहे, पण हे जे केसर दूध आपण टाकणार आहोत ना, तर त्याच्याने भाताला एक रसरशीतपणा येणार आहे. तर खाताना तो खूप सुंदर लागतो. आता व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मी आता याच्यावरती ना 5 मिनटं झाकण ठेवून याला स्टीम येऊ देणार आहे. गॅसची फ्लेम एकदम लो करायची आपल्याला, कारण याच्यामध्ये जे आपण केसर आणि इलायची टाकले तर त्याचे फ्लेवर छान भातामध्ये मिळून येण्यासाठी आपण याच्यावर झाकण ठेवणार आहे. तर चला, इथे आपला भात आता रेडी आहे. 5 मिनटं झालेली आहेत, तुम्ही बघू शकता. तर चला, आपला नारळी भात इथे रेडी आहे. मी तुम्हाला दाखवते किती सुंदर नारळी भात आपल्या इथे बनलेला आहे. तर चला, आपण आता प्लेटिंग करून घेऊया. तर प्लेटिंगसुद्धा असे सुंदर अशी झकास प्लेटिंग करायची आहे ना, की बघता क्षणी खावीशी वाटली पाहिजे. आपल्या सणांची हीच एक खासियत आहे, की प्रत्येक सणांसाठी त्याचा एक पर्टिक्युलर पदार्थ आपण नेहमीच बनवत असतो. थांबा, थांबा, अजून पूर्ण झालेलं नाही आहे. महत्त्वाचा विषय राहिला आहे ना मागे. हे बघा, हे जे आपलं सूप आहे, ओला नारळ, ओलं खोबरं, ते टाकल्याशिवाय पदार्थाला कशी चव येईल सांगा मला? कारण आपला भातच जो आहे तो नारळी भात आहे. तर चला, मस्त गार्निशिंग करून झालेलं आहे. एन्जॉय करा.